नमस्कार. आज काय विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी शेंगदाण्याची पोळ्या करून दाखवणार आहे. त्याला लागणारे साहित्य बघूया. चला तर. 6 पोळ्यांच्यासाठी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस आणि अर्धा चमचा वेलची पूड आणि 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी दूध, चवीपुरतं मीठ आणि तेल. ह्याची कणिक तयार करायची. 2 वाटी पीठ, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तेल. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि यात 1 वाटी दूध घालायचं आणि चपातीपेक्षा थोडंसं घट्ट कणिक मळून घ्यायचं. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि कणिक मळायचं. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं. थोडंसं कणकेला तेल लावून परत थोडंसं मळून घ्या. आणि कणिक 10 मिनिटं ठेवायचं. असं मग सारण करण्यासाठी शेंगदाणे आणि गूळ एकत्र मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचं. फार बारीक वाटायचं नाही, रवाळ वाटायचं. मिक्सरमध्ये आपण शेंगदाणे आणि गूळ असे रवाळ वाटून घेतलेले आहे. यात भाजलेली तीळ, 1 चमचा खसखस आणि अर्धा चमचा वेलची पूड, हे सगळं घालून मिक्स करून घ्या. यात 6 पोळ्यांचं सारण तयार होतं. आपण मळलेले कणकेमध्ये 6 गोळे तयार झालेले आहेत आणि हे सारण 6 गोळ्यांना पुरतं. हे पोळ्या मध्यम गोड आहेत. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त गूळ घालून तुम्ही करू शकता आणि जर कमी गोड खाणार असाल तर कमी गूळ घालून करू शकता. असं मोदकासारखं तयार करून बंद करून घ्यायचं आणि थोडं थोडं दाबून गोळा नीट तयार करून घ्यायचं. पीठ लावायचं आणि हळवार हातानं लाटायचं. सारण कडेपर्यंत गेलं पाहिजे. आणि या पद्धतीनं पोळ्या केलं तर सारण कडेपर्यंत जाते आणि दुधात मळून केल्यामुळं पोळ्या खुसखुशीत होतात.
आणि किंचित जाडसर करायचं असते, फार पातळ करायचं नाही. तवा आत्ता गरम झालेला आहे. आपण पोळ्या भाजून घेऊया. पोळ्या थोडंसं मंद आचेवर भाजायचं. बाई स्टार्ट. वन स्टार्ट. अशी शेंगदाण्याची पोळ्या तुपाबरोबर खावा. भरपूर खुसखुशीत झालेले आहेत आणि सारण शेवटपर्यंत गेलेलं आहे. आणि पूर्ण गार करून झाल्यावर मग डब्यात भरा. अशा पद्धतीनं शेंगदाण्याची पोळ्या करा. गार झाल्यावर डबा भरून ठेवा. तुम्हाला 2-3 दिवस खाता येईल. माझे रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या भागात भेटूया. नमस्ते.